कोणते असतात कामं तुम्हाला माहिती आहे सर्वांना? भांडे घासणे, भाजी चिरणे, फरशी पुसणे, टेबल लावणे, हे का नाही, प्लेट धुणे. मग हे बोलत असताना आपण घरी गेल्यावर जे बोलतो ना मित्रांनो, तर ते आपल्याला बोलायचं आजपासून इंग्रजीमध्ये. माऊली लक्ष दे इकडे. इथं पहा, मी काही वाक्य लिहिलो, पण 20-25 वाक्य लिहिले ते, आणि ते तुम्हाला तुमच्या आई वडिलांसोबत, आईसोबत बोलायचे आहेत. मग सर कसं बोलणार हे बघा मित्रांनो. या ठिकाणी आपण बघा, आपण सुरुवातीला काय करतो, आई काय करते, अगोदर पीठ चुरते का नाही, त्याला आपण काय म्हणतो, मळणे. काय म्हणतो, मळणे. म्हणजे पहा, पीठ मळून घ्या म्हणा. म्हणजे पीठ मळून घ्या, म्हणजे पीठ चुरून घ्या. पुढे बघा, शेगडी स्वच्छ करा. क्लीन द स्टोव. क्लीन द स्टोव. परात आणा. आणण्यासाठी आपण शब्द वापरतो ब्रिंग. ब्रिंग द प्लेट. प्लेट म्हणजे परात किंवा प्लेट, आपण प्लेट आणतो ना पीठ चुरण्यासाठी. बघा, आता आग मंद करा. आता आपला गॅस थांबा. आपला गॅस चालू असतो. गॅस जर जास्त असेल तर कमी करायचं असेल, बंद नाही बरं, कमी करण्यासाठी आपण काय म्हणतो, लो द फ्लेम. काय म्हणतो, लो द फ्लेम. आता पुढे पहा, भाजी कापून घ्या. भाजी कापतो का नाही आपण? पहा इकडे, डोंट स्पीक, बोल नका. कट द व्हेजिटेबल्स. कट द व्हेजिटेबल्स. भाजी कापून घ्या. थोडं तेल टाका. म्हणा, add some oil. add some oil. भाजी करपू देऊ नका. don't burn the vegetable. बर्न म्हणजे जळणे किंवा करपणे, आहे का नाही? बर्न व्हायचो, बर्न, बर्न, BURN, बर्न म्हणजे जळणे किंवा करपणे. पहा, फ्रीज बंद करा. थोडा मोठा आवाज करा. फ्रीज बंद करा. क्लोज द फ्रीज. फरशी झाडून घ्या. आई म्हणते ना बाळा, छोटे, समृद्धी, देवयानी, भक्ती असतील ज्या मुली त्या. आता आपण बघितलं, फ्रीज बंद करा, क्लोज द फ्रीज. आता पुढे पहा, फरशी झाडून घ्या म्हणतो ना आपण. आई म्हणते बाळा, कमेर समृद्धी, कमेर दुर्वा, कमेर देवयानी, भक्ती, संस्कृती, साक्षी. पहा, आई म्हणते बाळा, फरशी झाडून घ्या. मग काय म्हणणार, स्वीप द फ्लोर. म्हणा, स्वीप द फ्लोर. म्हणा, स्वीप द फ्लोर. फरशी पुसून घ्या. वाइप द फ्लोर. आता पुढे, कचरा बाहेर फेका. लक्ष द्या, समोर पहा, माझ्या पेन करीता. कचरा बाहेर फेका. थ्रो द ट्रॅश आउटसाइड. आता कचऱ्याला काय म्हणतात? इथं बघ, ठीक आहे, ट्रॅश. काय म्हणतो आपण? काय म्हणतो? ट्रॅश. थ्रो म्हणजे फेकणे, ट्रॅश म्हणजे कचरा, आउटसाइड म्हणजे बाहेर. डोंट स्पीक. पुढे पहा, कपडे वाळवा. आपण काय म्हणतो? ड्राय द क्लोथ्स. ड्राय द क्लोथ्स. जेवण वाढा. आई म्हणते, आपण जातो घरी, म्हणतो आई मला जेवण वाढा बरं. आपण काय म्हणतो? सर्व द फूड. सर्व द फूड. थोडी चव घ्या. टेस्ट अ लिटल. टेस्ट इट अ लिटल. असं म्हणा, टेस्ट इट अ लिटल. भांडी व्यवस्थित करा. कम आहे, थोडं पुढे वळा. कम आहे ना. अरेंज द युटेन्सिल. अरेंज द युटेन्सिल म्हणजे भांडी व्यवस्थित करा. पुढे पहा, चमचा धुवा. आपण भात वगैरे खातो ना चमच्यानं. मग आई काय म्हणते बाळा? थोडं पुढे वळा. वॉश द स्पून. का फॉरवर्ड? हा, बरं.
गॅस बंद करा. टर्न ऑफ द गॅस. गॅस बंद करा. लवकर करा. डू इट क्विकली. डू इट क्विकली. लवकर करा. मसाले कुठे आहेत? अरे बाबा, आई जाते, आई ताई म्हणते ना तुमची, आई मला मसाले सापडत नाहीत. मग ते मसाले कुठे आहेत हे विचारत असताना आपण काय म्हणणार? वेअर इज द म्हणा, वेअर आर द स्पाइसेस. स्पाइस म्हणजे मसाला आहे का नाही? कढई उचला. पिक अप द कलरोन. पुढे बघा, हळद टाका. हळद टाका. ऍड टर्मरिक. टर्मरिक म्हणजे हळद. टेबल साफ करा. क्लीन द टेबल. आपण आता टेबलावर कधी कधी बसताना जेवायला तर टेबल साफ करतो आणि नंतर आपण जेवायला बसतो. काय म्हणायचं? क्लीन द टेबल. टेबल साफ करा. कपडा आणा. ब्रिंग द क्लोथ. आपण कढई उचलण्यासाठी एखाद्या वेळेस आपल्याला ते काय म्हणतो पकड नाही भेटली तर आपण कपड्याला तुमची आई उचलते का नाही कपडे कढई, तर आपण काय म्हणते? ब्रिंग द क्लोथ. कपडा आणा. झाकण उघडा. झाकण आपण काय झाकण? पातेल्याचं किंवा आपलं दुसरं काय कुकर झाकण होतो का नाही? मग त्याला म्हणतात ओपन द लीड. ओपन द लीड. झाकण उघडा. जेवण गरम करा. हीट द फूड. आपल्याला जेवण गरम चांगलं वाटते का नाही? जेवायला थंड खावटत नाही. मग काय म्हणतो आपण? जेवण गरम करा. हीट द फूड. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही वाक्य सर्व वहीवर लिहून घ्यायचे आणि त्याला ते आपल्या किचन मध्ये जायचंय, तसं वाक्य म्हणायचंय आणि तशी कृती करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नॉट पॉसिबल. म्हणजे प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला काय येणार नाही.